लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सर्व टप्पे पूर्ण होताच भाजप प्रणित वृत्तवाहिन्या व एजन्सी यांनी शनिवार दिनांक 1 जून सायंकाळनंतर एक्झिट पोल जाहीर केले. मतमोजणी 4 जूनला होणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा 19 एप्रिल आणि शेवटचा टप्पा 1 जूनला पार पडला. एप्रिलला मतदारांचा जो कल होता तो एक्झिट पोल वाल्यांनी 1 जून पर्यंत जपून ठेवून 1 जूनला मतदारांचा काय कल आहे यात भेसळ करून आपला भाजप प्रणित अंदाज व्यक्त केला. यामध्ये गोदी मीडियाने पुन्हा भाजप युतीला बहुमत मिळेल असे भाकीत केले. त्यामुळे देशभरात गोदी मीडियाबाबत संताप व्यक्त होतोय. सोशल मीडियावर गोदी मीडियाचे वाभाडे काढण्यात येत आहेत. भाजप प्रणित सर्व चॅनेलवर बहिष्कार टाकण्याचे आवाहनही करण्यात येते. जनता विरोधात असताना भाजपला बहुमत कसे मिळणार असा सवाल सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांनी वर्षभर मोदी सरकारविरुद्ध आंदोलन केले. शेतकरी, कामगार, व्यापारी, शिक्षक, विद्यार्थी, समाजातील सर्व घटक फक्त अंधभक्त सोडून सर्व जनता मोदी सरकारच्या विरोधात आहे. रस्त्यावर भेटणारे शेकड्यातले 95% लोक मोदी सरकार विरोधात बोलतात, चर्चा करतात. असे असताना मोदींना मत कोण देणार तर फक्त अंधभक्त. मात्र त्यांची संख्या मर्यादित आहे. भाजपचा मूळ मतदारही इतर पक्षातील भ्रष्टाचारी भरतीमुळे भाजपपासून दुरावलाय. त्यामुळे भाजपला बहुमत कसे मिळणार तर मिळूच शकत नाही. फक्त चमत्कारामुळेच भाजपला बहुमत मिळू शकते आणि हा चमत्कार करण्याची ताकद फक्त आणि फक्त ईव्हीएम मध्ये आहे असे सोशल मीडियावर बोलले जाते. बेकारी, बेरोजगारी, महागाई, कंपन्यांचे खाजगीकरण, पेट्रोल डिझेलचे वाढते दर, स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमती आणि त्याची खाल्लेली सबसिडी, भ्रष्टाचार, कोरोना काळातील हिशोब न दिलेला पीएम केअर फंड, जातीय धार्मिक वाद, मॉब लिचिंग, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारची पाडापाडी, शिवसेना राष्ट्रवादी पक्ष फोडणे यांसह अनेक मुद्दे असे आहेत ज्यासाठी भाजपला जबाबदार धरले जाते. भाजपबद्दलची जनतेची नाराजी अत्युच्च शिखरावर असताना भाजपला बहुमत कसे मिळणार हा सवाल सोशल मीडियावर धिंगाणा घालतोय. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपच्या एक्झिट पोलवर तिखट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, इंडिया आघाडी जिंकणार हा जनतेचा सर्वे आहे. भाजपकडे आकडे लावण्याचे आणि बिघडवण्याचे तंत्र पहिल्यापासूनच आहे. त्यांचे मीडियातले दोस्त आकडे रंगवून सांगतात. तर काँग्रेसचे राज्यातील नेते वडेवट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे एक्झिट पोलचे असे आकडे सांगितले जातात. जनतेचा राग संपूर्ण देशभरातून दिसत होता. परंतु एक्झिट पोल नुसार जर निकाल आले तर नक्कीच काहीतरी गडबड आहे अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान 4 जूनला मतमोजणी होणार आहे. मात्र त्याआधी एक्झिट पोलची बतावणी म्हणजे भाजपसाठी वातावरण निर्मिती. आता भाजपवाले एक्झिट पोलचा सहारा घेऊन काही करण्यास मोकळे. थोडक्यात ईव्हीएम मध्ये झोलझाल करण्यास त्यांना एक्झिट पोल वाल्या वृत्तवाहिन्या व एजन्सीने पूर्णपणे मुभा दिले. उद्या भांडे फुटल्यास ते या एक्झिट पोलचा सहारा घेतील अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगले. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.